धन्यवाद आपल्या जिवंत देवाला. आजचा विषय आहे मोशे आणि पाणी. मोशे या सेवकाच्या नावाचा अर्थ आहे पाण्यातून बाहेर काढलेला. पाण्यातून बाहेर काढलेली कोणतीही वस्तू किंवा मनुष्य हा शुद्ध म्हटला जातो, कारण पाण्याला पवित्र, शुद्ध आणि जीवन म्हटले आहे. अशुद्ध कोणतीही वस्तू किंवा मनुष्य जेव्हा त्याला पाण्यातून बाहेर काढतात तेव्हा तो शुद्ध होतो असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे. म्हणून सुरुवातीलाच मोशेचा जन्म झाला तेव्हा त्याला पाण्यात सोडण्यात आले आणि पाण्यातून बाहेर काढण्यात आले. म्हणून देवाच्या सेवेसाठी त्याला लहानपणापासून शुद्ध आणि पवित्र केले. त्याला देवाच्या लोकांना मुक्त करण्यासाठी जीवन मिळाले होते. देवाचा सेवक मोशे या सेवकाविषयी बोलावे तेवढे कमीच आहे, कारण की आपण पवित्र शास्त्र वाचत असताना सुरुवातीचे 5 पुस्तक हे देवाचा सेवक मोशे या सेवकाने लिहिले आहेत. देवाचा सेवक मोशे या सेवकाच्या जीवनाविषयी मी खूप आनंदी झालो आहे, कारण की मोशेचा जन्म होण्याच्या अगोदर कितीतरी वर्षापूर्वी देवाने केलेली सृष्टीची निर्मिती कशी झाली, आकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, पशु, पक्षी, प्राणी, आदम आणि हवा, सर्व काही परमेश्वराने कसे निर्माण केले हे सर्व देवाचा सेवक मोशे याला परमेश्वराने दाखवले आहे. विशेष म्हणजे ज्या आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली, त्या आदामाला देखील कळले नाही की त्यावेळेत त्याच्या फासळीपासून स्त्री देवाने कशी बनवली, कारण त्यावेळेस आदाम पूर्ण झोपेमध्ये होता. पण देवाचा सेवक मोशे याला दाखवून दिले आदामाची फासळी कशी काढली, ती जागा मांसाने कशी भरून काढली आणि त्या फासळीची सुंदर अशी स्त्री देवाने कशी बनवली हे सर्व देवाचा सेवक मोशे याला दाखवले आहे. परमेश्वर देवाने मनुष्याला गाढ झोप लावून दिली आणि तो झोपला असता परमेश्वराने मनुष्याच्या शरीरातून एक बरगडी काढली व ती जागा मांसाने बंद केली. उत्पत्ती याचा 2 अध्याय 21 आणि 23 वचन. पवित्र शास्त्रामधील 5 पुस्तकामध्ये जे काय लिहिले आहे ते सर्व देवाने मोशेला दाखवले आणि पवित्र आत्म्याद्वारे सर्व लिहिण्यात आले आणि ते पवित्र वचन आज तुमच्या आणि आमच्यामध्ये आहे. मी खरोखर देवाचे मनापासून आभार मानतो. मोशे या सेवकाला देवाने जन्माला घातले. आज आपण जर पाहिले तर मोशे याचे आयुष्य पूर्ण 120 वर्षाचे होते. त्यानंतर त्याच्या जीवनाचे सेवा कार्य पूर्ण झाले. मोशेच्या आयुष्याचे 3 भाग झाले आहे असे आपल्याला पाहायला मिळते. पहिले 40 वर्ष फारोच्या राज्य महिलांमध्ये झालेले पालन पोषण, लहानपण, तरुणपण हे आपल्याला पाहायला मिळते. दुसरे 40 वर्ष त्याची पत्नी, त्याची मुले, सासरा ह्याच्या संगे हे गेले आपल्याला पाहायला मिळते. तिसरे 40 वर्ष मोशेचे पाचारण, देवाच्या आज्ञेप्रमाणे देवाच्या लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी, त्यांना वचनदत्त देशात नेण्यासाठी, देवाच्या नावाने अद्भुत चमत्कार करण्यासाठी, देवाचे गौरव करण्यासाठी शेवटचे 40 वर्षे गेले हे आपल्याला पाहायला मिळते. 40, 40 आणि 40 तिन्ही भागाचा एकंदर विचार आपण केला तर ज्या ठिकाणी मोशे होता त्या ठिकाणी आपले कर्तव्य जे काय होते त्याने पूर्णपणे पार पाडले हेच आपल्याला मोशे यांच्या जीवनातून दिसून येते. खूप सुंदर आहे. खूप काही आहे देवाचा सेवक मोशे यांच्या जीवनाविषयी बोलायचे आहे. मोशेच्या जीवनाची सुरुवात प्रारंभापासून पाण्यापासून झाली. मोशेचा नावाचा अर्थ पाण्यातून बाहेर काढलेला. मोशेच्या जन्माची सुरुवात पाण्यापासून झाली. त्यानंतर त्याला फारोच्या घरी नेण्यात आले आणि 40 वर्ष पूर्ण झाले. 40 वर्षापर्यंत त्या ठिकाणी तो राहिला. निर्गम ह्याचा
2 अध्याय 3, 6, 10 वचन. मोशे फारोपासून पळून जातो आणि मैदानामध्ये जाऊन राहतो. मोशेच्या दुसऱ्या 40 वर्षाची सुरुवात एका विहिरीपासून म्हणजे पाण्यापासून सुरू होते. निर्गम 2, 16 आणि 19. देवाचे मोशेला पाचारण आणि तिसऱ्या 40 वर्षाची सुरुवात झाल्यानंतर त्याला मिस्र देशात जाण्यास सांगितले. तेव्हा त्या ठिकाणी जाण्या अगोदर 3 चमत्काराविषयी देवाने त्याला सांगितले, पण त्या 3 पैकी प्रमुख चमत्कार आपण पाहूया. तर मग नदीचे थोडे पाणी घे आणि ते कोरड्या जमिनी होत, म्हणजे तू नदीतून घेतलेल्या पाण्याचे कोरड्या भूमीवर रक्त होईल. निर्गम 4, 9, 27 आणि 31 वचनामध्ये. या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळते की मोशेच्या चमत्कार सुरुवात पाण्यापासून सुरू होते. मिस्र देशामध्ये 10वी पिढा पैकी पहिली पिढा नदीतल्या सर्व पाणी रक्त बनते. निर्गम 7, 20, 25. पहिल्या पिढीची सुरुवात पाण्यापासून झाली हे आपल्याला पाहायला मिळते. मिस्र देश सोडल्यानंतर सर्वात मोठा पहिला चमत्कार तांबडा समुद्र दुभागणे, तांबड्या समुद्रातून पार जाणे. या ठिकाणी देखील चमत्कार सुरुवात पाण्यापासून झाली आहे आपल्याला पाहायला मिळते. निर्गम 14, 21, 22. मारा येथील कडू पाणी. या ठिकाणी देखील कडू पाण्याचे गोड पाणी होते. हा चमत्कार देखील पाण्यापासून झाला हे आपल्याला पाहायला मिळते. निर्गम 15, 22, 25. लोकांनी मारा सोडले व ते एलिमाला जाऊन राहिले. तेथे 12 पाण्याचे झरे होते आणि 70 खजुरीची झाडे होती. गणना 33:9. खडकातून पाणी. हा चमत्कार पाण्याला उद्देशून म्हटले तर मोशेच्या जीवनातला शेवटचा चमत्कार म्हणावा लागेल. वचन वाचूया. परमेश्वर मोशेला म्हणा, तू इस्रायल लोकापुढे जा. त्यांच्यापैकी काही वडील माणसे तुझपुढे घे. नील नदीच्या पाण्यावर तू जी काठी आपटली होती ती हाती घेऊन लोकांच्या पुढे चाल. हेरोब डोंगरावर एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन. त्या खडकावर ती काठी आपट, त्यातून पाणी निघेन, म्हणजे ते हे लोक पितील. मोशे हे सर्व इस्रायलच्या वडिलांसमोर केले. मोशे आणि अरोन यांनी लोकांस त्या खडकासमोर भेटायला सांगितले. नंतर मोशे म्हणाला, अहो तुम्ही बंडखोरांनो, ऐका, तुम्हासाठी आम्ही या खडकातून पाणी काढायचे काय? मोशेने आपला हात वर उचलला आणि काठीने खडकात 2 बार केले. खडकातून पाणी बाहेर वाहू लागले आणि माणसे व जनावरे ते पाणी पिऊ लागली. पण परमेश्वर मोशेला आणि अरोनाला म्हणाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. इस्रायल लोकांपुढे तुम्ही माझे पावित्र्य राखले नाही. मी वचन दिल्याप्रमाणे या मंडळीला जो देश दिला आहे ह्यांना त्या देशात तुम्ही त्यांना तेथे घेऊन जाणार नाही. गणना 20:10-12. या ठिकाणी मोशेने खडकातून पाणी काढले, पण देव मात्र मोशे आणि अरोन यांच्यावर नाराज झाला. हेच आपल्याला पाहायला दिसते. आतापर्यंत आपण वाचलेल्या सर्व वचनामध्ये प्रत्येक झालेल्या चमत्कारामध्ये मोशेच्या जीवनाद्वारे देवाचे गौरव प्रगट झाले. पण जेव्हा शेवटी मरीबा या ठिकाणी मात्र मोशेच्या जीवनाद्वारे देवाचे गौरव झाले नाही. देवाचे पवित्र या ठिकाणी प्रगट केले नाही. म्हणून मोशेला देव म्हणाला, परमेश्वर मोशेला आणि अरोनाला म्हणाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. इस्रायल लोकांपुढे तुम्ही माझे पावित्र्य राखले नाही. मी वचन दिल्याप्रमाणे या मंडळीला जो देश दिला आहे ह्यांना त्या देशात तुम्ही तेथे घेऊन जाणार नाही. मिस्र देशातून निघालेल्या सर्व मोशेच्या वयाचे लोक आतापर्यंत रानात मरण पावले होते. मोशेच्या आयुष्यातले हे शेवटचे वर्ष खूप दुःखाने आणि अति त्रासदायी गेले आणि कनान देशात जाणारे स्वप्न अर्धवट राहिले. या शेवटच्या 12 महिन्यामध्ये
मोशेची बहीण मिरियामचा मृत्यू झाला. त्यानंतर याच वर्षामध्ये मोशेचा मोठा भाऊ अरोन मृत्यू झाला आणि सरशेवटी देवाने मोशेला कनान देश हा नबो पर्वताच्या उंचावरून लांबून दाखविला आणि शेवटी मोशे देखील मृत्यू पावला. गणना 21:1 मिरियाम मरण पावली. गणना 20, 22, 24, 33 आणि 39 अरोनाचा मृत्यू. अनुवाद 34, 5, 7 मोशेचा मृत्यू. पण मला आनंद वाटतो की खरोखर मोशेच्या जीवनाविषयी मोशेने कधीही देवाला दोष दिला नाही, तर देवाच्या इच्छेप्रमाणे तो जीवन जगला. देवाचे मोशेवर खूप प्रेम होते. मित्रासारखे एकमेकांच्या जवळ राहत होते. म्हणून तर देवाने मोशेला सर्वांच्या अगोदर वचन दत्त देश पर्वतावरून पूर्णपणे दाखवला. अनुवाद 32, 48 आणि 52. धन्य आपला जिवंत परमेश्वर, धन्य मोशेसारखा महान संदेष्टा. देवाने त्याला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केला. मित्रांनो, आपल्याला पुन्हा आपल्या मूळ विषयावर या ठिकाणी यायचे आहे. ते म्हणजे पाणी आणि मोशेच्या जीवनाची सुरुवात पाण्यापासून झाले. सरशेवटी कनान देशात न जाण्याचे कारण देखील पाणी कारणीभूत ठरले. परमेश्वर मोशेला म्हणाला, अब्राहम, इसाक आणि याकोब यांना कबूल केलेला हा तो परदेश त्याच्या वंशांना तो द्यायचे मी त्यांना वचन दिले आहे. तुला मी तो पाहू दिला, पण तू तेथे जाणार नाहीस, यॉर्दन नदी ओलांडून जाणार नाहीस. म्हणजे पाणी ओलांडून जाणार नाहीस. अनुवाद याचा 31:1 आणि 2:34-4. त्यातून आपल्याला हे शिकायचे आहे की मोशेच्या जीवनामध्ये पाण्यासंबंधीने कुठलाही चमत्कार करायचा म्हटला तर तो सहज देवाच्या कृपेने तो करत होता. पाहिजे तसे पाण्यातून चमत्कार करत होता. पाणी रक्त केले, पाण्याला भिंतीपासून उभा केले, कडू पाण्याला गोड केले, खडकातून पाणी काढले. मोशेच्या नावाचा अर्थ पाण्यातून काढलेला म्हणजे पाण्यावर विजय मिळवणारा. मोशेला वचनदत्त देशात जाण्यासाठी आडवे आले ते म्हणजे पाणी, म्हणजे यॉर्दन नदी. परमेश्वर मोशेला यॉर्दन नदी ओलांडून दिली नाही, कारण की मोशेने देवाची आज्ञा मोडली होती. जोपर्यंत मोशे देवाच्या आज्ञेमध्ये राहत होता तोपर्यंत तो पाण्याचं पाहिजे तेव्हा चमत्कार करत होता. पण प्रियांनो, जेव्हा मोशेने देवाची आज्ञा मोडली त्यावेळेस मात्र त्याला यॉर्दन नदी ओलांडून जाता आले नाही. आपल्याला ह्या सर्वातून एकच शिकायचे आहे की जे काही चमत्कार आपल्या जीवनाद्वारे होतात ते चमत्कार देव आपल्याद्वारे करतो. ते चमत्कार मी स्वतः करतो किंवा त्या चमत्कारामुळे आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये कधीच मीपणा, गर्व येऊ नये. हे चमत्कार मी करतो असे कोणीच कधी म्हणायचे नाही. देव माझ्या जीवनाद्वारे हे चमत्कार करतो असे आपण म्हणायचे आहे. देवाने जसे सांगितले आहे तसे मनुष्याने तंतोतंत देवाच्या आज्ञेप्रमाणे केले पाहिजे आणि देवाच्या अधीन राहायला पाहिजे. मोशे हा देवाच्या सर्वात जवळचा सेवक होता. मोशे देवाच्या सहवासात कायमस्वरूपी राहत होता. मोशे देवाबरोबर समोरासमोर मित्राप्रमाणे बोलत होता. देवाने मोशेपासून कोणतीही गोष्ट कधी लपवून ठेवली नाही. भूतकाळातील सर्व काही जे घडले आहे ते सर्व परमेश्वर मोशेला दाखवत होता. वर्तमान काळामध्ये जे काही चालले आहे ते देखील परमेश्वर मोशेला सांगत होता आणि भविष्यात जे काही घडणार होते ते सर्व परमेश्वर मोशेला दाखवले होते. एवढ्या जवळचे परमेश्वराचे आणि मोशेचे नाते होते. मोशेच्या हातून फक्त एक चूक घडली. एका आज्ञेचे उल्लंघन करून बंड केले आणि त्या आज्ञा उल्लंघन केल्यामुळे परमेश्वर मोशेला म्हणाला, माझ्या विश्वास का तुम्ही ठेवला नाही? या चुकीमुळे कनान देशामध्ये तुम्हाला म्हणजे मोशेला जाता येणार नाही. गणना 20:12. एक चुकी तुमची आणि परमेश्वराच्या संबंधाने अडखळण होऊ शकते किंवा होते. हे आपण देवाचा सेवक मोशे याच्या जीवनातून
शिकले पाहिजे. एक आज्ञा मोडल्यामुळे देवाचे आणि आपल्यामध्ये पाप स्वरूपाचे भिंत म्हणून उभा राहते आणि आपण त्यामुळे देवाची सहभागिता, देवाचे सानिध्य आपण दूर राहतो. म्हणून काळजीपूर्वक देवाच्या आज्ञेचे पालन सर्वांनी केले पाहिजे. हेच या सर्वातून आपल्याला शिकायचे आहे. सर्व वचनाबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. मी देवाचे आभार मानतोय. सर्व लिहिण्यासाठी देवाने मला मदत केली आहे. खरोखर आपला देव खूप महान आहे. माझ्यासारख्या साध्या मनुष्याला वचनामधील सर्व वचन प्रगट केले त्याबद्दल मी देवाचे मनापासून आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा दास संतोष अडसूळ दिनांक 22/3/2024 मध्ये मी हे लिहिलं आहे. आमेन.